ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईत पोलिसांच्या स्थापना दिनानिमित्त मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रातर्फे पोलीस रायझिंग डेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात पोलीस दलातील सुरक्षा विभागांची विविध माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले। या प्रदर्शनाचं उद्घाटन अप्पर पोलीस महासंचालक एस रंगनाथन यांच्या हस्ते करण्यात आलं। गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस कोणत्या पद्धतीचा वापर करतात याबाबत सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। मुंबई ट्रॅफिक पोलीस सुद्धा हायटेक झाले। ट्रॅफिक पोलीस आता कॅशलेस झाले असून पोलीस व्यवहार करताना ई चलनाचा वापर करत आहेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल सिंग यांनी। ट्रॅफिक डिपार्टमेंट किती हायटेक झालं आहे ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। आपल्याबरोबर सीताराम गावडेजी आहेत। सीतारामजी, नेमकं दाखवू आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते कशाप्रकारे काम करतात? सर, हे आमच्याकडे स्पीड गन मशीन आहे। एखाद्या हायवेला किंवा रस्त्याला किती स्पीडमध्ये गाडी चालवायची हे बोर्ड लावलेले असतात। त्याप्रमाणे चालक जर गाडी चालवत नसेल किंवा त्याचं स्पीड लिमिट चेक करून त्याच्यावर जर कारवाई करायची असेल तर ही स्पीड गन मशीन त्याच्यावर एक टार्गेट धरलं जातं। त्याच्यानं गाडी जशी आपल्या रेंजमध्ये येईल ते पकडून त्याच्यावर क्लिक केलं जातं। पण तो किती स्पीडमध्ये गाडी चालवत होता त्याची माहिती इथे दाखवलं जातं। त्याप्रमाणे त्याच्यावर स्पीडचं उल्लंघन केलं असेल तर त्याप्रमाणे कारवाई केली जाते। अनेक ठिकाणी आपण स्पीडला मर्यादा ठेवली आहे, वेट मर्यादा ठेवली आहे। ह्या मशीनचा वापर करत आपण त्याला कॅश करू शकतो। येस सर। सर, ई चलन मशीन आहे। आतापर्यंत जेव्हा ट्रॅफिक पोलीस आपल्याला पकडल्यानंतर आपल्याकडनं आपलं लायसन घेतल्यानंतर आपल्याला एक कॅश पावती दिली जायची। त्याचे नाही पैसे असतील तर एक लायसन जमा करून एलटेम दिलं जायचं। ते आता 1/1/2017 पासून पूर्णतः ट्रॅफिक पोलीस कॅशलेस झाल्यामुळे हे ई चलन मशीनचा उपयोग केला जातो। आपल्याला एखाद्या चालकाला पकडल्यानंतर त्याचा गाडी नंबर किंवा लायसन टाकल्यानंतर त्याची जी माहिती RTOला जमा आहे ती डिटेल्स माहिती इथे आम्हाला या मशीनमध्ये दिसली जाते। ज्याप्रमाणे त्यांनी गुन्हा केला असेल कोणत्याही प्रकार विदाउट हेल्मेट, सिग्नल जम्पिंग, त्याप्रमाणे याचा उपयोग केला म्हणजे याच्यात दाखवलं गुन्हा नोंद केल्यानंतर त्याला जो काय फाईन आहे तो इथे येतो आणि त्याच्यानंतर गुन्हा केल्याची माहिती त्याच्यात सबमिट केल्यानंतर ह्या प्रिंटरमधून प्रिंट येते। त्यांनी पैसे भरले असताच त्याला त्या प्रिंटची कॉपी तिथल्या तिथेच दिली जाते। आपण पाहिलं की जशी बोलला जातो आहे की आपण कॅशलेस व्हा, त्यासाठी ही मशीन आली आहे। ह्या मशीनचा वापर करत ऑनलाईन आपण पैसे भरू शकतो। म्हणजे आता ह्यापुढे जर ट्रॅफिकवाल्याने तुम्हाला पकडला तर तुमच्याकडून कोणतेही कॅश न घेता तुमच्या कार्ड स्वॅप करून तुम्हाला चलान भरावं लागेल। ह्याला आपण बोलतो ई चलान। त्या मंगेशचा विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे। रायगड जिल्ह्यात शहरात घरफोडीचं सत्र सुरू असतानाच आता दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रकारही वाढीस लागलेत। सोने खरेदी करण्याच्या बहाण्यानं आलेल्या जोडप्यानं 52,000 रुपयाचे दागिने लंपास करून एका सोनाराला लुटल्याचा प्रकार उघड झालाय। नवीन वर्षांची सुरुवात चोरी न करणारे बंटी आणि बबली मात्र या दुकानातील CCTVत कैद झाले। या घटनेनंतर व्यापारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे। पोलीस या बंटी आणि बबलीचा आता कसून शोध घेत आहेत।